मागील काही 1-2 दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय। त्यामुळे सरकार आता कोसळेल की नंतर कोसळेल अशी स्थिती निर्माण झाली होती। पण इथलं सुखविंदर सुक्खू सरकार थोडक्यात बचावलंय, पाहूया। 27 फेब्रुवारीला राज्यसभा निवडणुकीपासून सुरू झालेलं हिमाचल प्रदेश सरकार मागील शुक्ल काष्ट अखेर संपलंय। हो नाही म्हणता म्हणता हिमाचलमधील काँग्रेसचं सुक्खू सरकार काही काळासाठी का होईना पण तरलंय। राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 6 आमदारांनी त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभा उमेदवाराला मतदान न करता भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं। राज्यसभा सीट निवडून आणण्यासाठी पूर्ण संख्याबळ असतानाही भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांचा विजय झाला आणि यानंतर हिमाचलमध्ये हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा सुरू झाला। क्रॉस वोटिंगचा फायदा घेण्यासाठी भाजप आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याची विनंती केली। त्यामुळे काँग्रेसचा आणखी एक बुरुज ढासळणार अशा जोरदार चर्चा सुरू झाल्या। अशातच मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी राजीनामा दिल्याच्या बावड्या उठल्या। पण विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या 15 भाजप आमदारांना निलंबित करून सगळा गेम पालटला। त्यानंतर पक्षविरोधी कारवाई केल्याने क्रॉस वोटिंग करणाऱ्या 6 काँग्रेस आमदारांनाही निलंबित केलं। I have announced the judgment and all those 6 MLAs they have disqualified and they will not be they ceases to be a member of Himachal Pradesh Legislative Assembly। निलंबनाच्या कारवाईनंतर हिमाचलमधील सध्याची स्थिती अशी आहे। इथे काँग्रेसचे एकूण 40 आमदार निवडून आले होते आणि इतर 3 आमदारांनी काँग्रेस सरकारला पाठिंबा दिलाय। यापैकी 6 काँग्रेसचे आमदार निलंबित झालेत आणि आता काँग्रेसकडे फक्त 37 आमदार उरलेत। तर भाजपचे एकूण 25 आमदार निवडून आले होते, त्यापैकी 15 आमदारांना निलंबित करण्यात आलंय। त्यामुळे भाजपकडे फक्त 10 आमदार उरलेत। हिमाचलमध्ये एकूण आमदारांचा आकडा 68 आहे तर बहुमताचा आकडा 35। अशा पद्धतीने हिमाचलमधील सुक्खू सरकारला जीवनदान मिळालं। तर इथं ऑपरेशन लोटस फेल झाल्याचा दावा काँग्रेसने केलाय। विपक्ष को तोड़ना, विपक्ष को कमजोर करना, ये उनका एक लक्ष्य बन गया था। हिमाचल में अभी राज्यसभा का चुनाव हुआ और जिस प्रकार से ये 6 MLA जिस भी कारण हो, किसी दबाव में हो या लालच में हो, उन्होंने कांग्रेस उम्मीदवार के व्हिप के खिलाफ वोट दिया। तो मैं समझता हूं कि कांग्रेस पार्टी ने सही कदम उठाया है और सही समय पर उठाया है। जून 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीनंतरच महाराष्ट्रातील मविया सरकार कोसळलं होतं। तशीच काहीशी परिस्थिती हिमाचल प्रदेशातही निर्माण झाली होती। पण हिमाचल सरकार काठावर तरलंय। त्यामुळे सुक्खू सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून सत्तेवर कायम राहणार का असा सवाल अजूनही कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।